जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे. प्रस्तुतच्या अभंगातून तुकोबार आहे, मानवी जन्माला आलेल्या नरदेहाला मानवी जन्माची आचारसंहिता शिकवतायत. माणसाचं जीवन आचारसंहितेमध्येच असावं. महाराज, लागली का तुमच्याकडे? अजून नाही लागली, आमच्याकडे लागली. आचारसंहितेमध्ये माणसाचं जीवन असलं पाहिजे. किमान नाही काही आपल्याला मनुष्य देह कशा करता प्राप्त झाला एवढं जरी कळालं तरी मानवी देहाची आचारसंहिता कळाली असं मी मानतो. महाराज, माणसाला काही कळू नये. आमचे गुरुजी विनोदाने सांगायच्यात मंगेश महाराज, माणसाला काही कळू नये पण आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कळावं तरी पुरेसं आहे. बऱ्याच माणसांना आपल्याला काही कळत नसताना सुद्धा खूप कळतं हे दाखवतात, तो भाग वेगळा आहे. ती दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. काय मनुष्य देहाची इति कर्तव्यता आहे, ती इति कर्तव्यता प्रस्तुतच्या अभंगातून तुकोबाराय म्हणतात. प्रभू परमात्म्याने अनेक योनी निर्माण केल्या पण प्रभू परमात्म्याला समाधान प्राप्त झालं नाही, फक्त मनुष्य देहामध्ये समाधान मिळालं. काय कारण आहे? तुम्हाला बाकीच्या देहांची इति कर्तव्यता मांडतो तुमच्या समोर. कुत्र्याचा देह माणसाच्या देहापेक्षा विद्वान आहे. महाराज, जी चोरी पोलिसांना सापडत नाही, सीबीआयला सापडत नाही, कस्टम अधिकाऱ्याला सापडत नाही, ती चोरी सापडवण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करावं लागतं. याचा अर्थ माणसाच्या देहापेक्षा कुत्र्याचा देह विद्वान आहे. पूर्वी राजे रजवाडे लोक युद्धाला जाताना आपल्यासोबत गाढव घेऊन जायचे. का? युद्धतळ मुक्काम करण्याची वेळ आली तर पिण्याचं पाणी पाहून मुक्काम केलं जायचं. पण आपण परप्रांतात आहोत, या परप्रांतातलं पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य हे माणसं नाही ठरवायचे. मग त्या गाढवाला पाण्याजवळ नेलं जायचं. गाढव जर पाणी पिऊन गेलं तर समजायचं पाणी चांगलं आहे, कारण गाढव गढूळ पाणी पित नाही. गाढव 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 ज्यांना नाही कळालं त्यांना प्रणिपात करतो. गाढव गढूळ पाणी पित नाही, ते सरकार मान्य असो अथवा नसो, गाढव गढूळ पाणी पित नाही. जो न्याय माणसं करू शकत नाही. सांगेन कडोळे महाराज, संगीत विशारद माणसं गाणार नाही तितकी सुंदर साळुंकी गाते. महाराज, मग मला एक सांगा, साळुंकीचा देह माणसाच्या देहापेक्षा विद्वान आहे, कुत्र्याचा देह विद्वान आहे, गाढवाचा देह विद्वान आहे, तरी या मंडपामध्ये तुम्हाला एकही गाढव दिसत नाही, एकही कुत्रा दिसत नाही आणि एकही साळुंकी दिसत नाही. याचं स्पष्ट कारण असं आहे, ते देह माणसाच्या देहापेक्षा किती जरी विद्वान असते तरी दुर्दैव आहे की ते भजन करत नाहीत. म्हणून त्यांना केलं. मग आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देई गडे देवाचे भजन, याच देई गडे देवाचे भजन, याच देई गडे देवाचे भजन, याच देई गडे देवाचे भजन. नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे, ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. आदरणीय सागरजी फुंडकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना प्रणिपात करतो. तुमचं नाव बरंच ऐकून होतो महाराजांकडून, आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. याच देही घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे. तुम्ही कधी पेपरला बातमी वाचली कुत्र्यांनी ज्ञानेश्वरी पारायण बसवलं म्हणून? आमचे गुरुजी वेगळं सांगायचे. सांगू, आमच्या गुरुजींची भाषा सांगतो महाराज. कुत्रे कधीच पारायण करत नाही. कुत्रे पारायण तीच माणसं करतात ज्यांना देव स्वरूपाला प्राप्त व्हायचंय. एक वाक्य सांगतो महाराज, जी माणसं पारायण करतात तीच माणसं नारायण होतात. महाराज, हेच तर आहे. कुत्र्यांना ते व्हायचंच नाहीये. तुम्ही कधी बातमी वाचली? तुम्ही कधी बातमी वाचली गाढवांनी मुक्ताईला दिंडी नेली म्हणून? नाही का? गाढव कधीच मुक्ताईला जात नाही. गाढव त्यांचा काय संबंध आहे त्याच्याशी? ते ज्ञान त्यांच्यामध्ये नाही. माणस
मनुष्य देहापेक्षा इतर देह कितीही विद्वान असते तरी ते भजन करत नाही महाराज. मनुष्य देहच असा आहे महाराज की तो भजन करू शकतो. लक्षात ठेवा. बाकीच्या देहांना ते ज्ञान नाही म्हणून किंमत नाही. मनुष्य देहालाच का ज्ञान याची प्राप्ती झाली महाराज. अरे देवादिक याची अपेक्षा करतात ना हो महाराज. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भावा जन्मामा. हे वरती जे गेलेले देव आहेत ना, वरती गेलेले देव हे शिजनरी देव आहेत. शिजनरी कळलं का तुम्हाला? जोपर्यंत त्यांचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत तिथे देव म्हणून राहतात. पुण्य संपलं की मग जैसा वेसे भोगी कवडा वेचे मग दारही चेपू नये तियेचे तैसे लाजिरवाने दीक्षिताचे काय सांगो. जीव ओवाळून टाकावाशी माऊलींनी ओवी लिहिली महाराज. पैसा संपून गेलेल्या माणसाला वेशा जशी लात मारून बाहेर हाकलते तसं पुण्य संपून गेलेल्या देवतांना वरच्या देवता खाली ढकलतात. जा खाली आसिया नावाचा खंड आहे. त्या आसिया खंडामध्ये भारत नावाचा देश आहे. तिथे महाराष्ट्र नावाचा एक प्रांत आहे. तिथे बुलढाणा नावाचा एक जिल्हा आहे. तिथे खामगाव नावाचा एक तालुका आहे. तिथे आटाळी नावाचं एक गाव आहे. तिथे नाम सप्ताह चालू आहे. भजन कर, पुण्य कमवून मग वरती ये. हे इथे बसणाऱ्यांना सांगायला नको. नाही, माझे गुरुजी असं म्हणायचे की परमार्थ करणं कोणाच्या बाप दादाची पेन नाहीये महाराज. पूर्वजन्माच्या सुकृतानेच परमार्थ करता येतो. लक्षात ठेवा. संसार प्रारब्धाने करता येतो आणि परमार्थ पुण्याने करता येतो महाराज. संसार करण्यासाठी तुमचं प्रारब्ध बलवत्तर पाहिजे आणि परमार्थ करण्यासाठी तुमचं पुण्य अचूक पाहिजे महाराज. त्याशिवाय नाही जमत ते. बहुत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय त्याचे मुखी हरी. सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय त्याचे मुखी हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता. टाळी वाजवा एकदा जोरदार. ही टाळी तुम्ही चाल म्हटली त्याबद्दल नाही, वारकरी चाल म्हटली त्याबद्दल वाजवली. विठ्ठल महाराज आज तो हम उस्तादों की महफिल में आगे. बहुत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. परमार्थ पुण्याईने करता येतो राजा हो. लक्षपूर्वक ऐका. प्रस्तुतच्या अभंगातून मानवी देहाचं मूल्य करत असताना तुकोबारे फार गोड वर्णन करतायत. लक्षात ठेवा. अभंगाची सुरुवात तर या शब्दाने आहे. अनुमान प्रमाण आहे. नीट लक्ष द्या. प्रमाणाचे 4 प्रकार आहेत. थोडासा आवाज कमी करा. बेस कमी केला तरी चालेल. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि उपलब्धी. त्यातलं अनुमान प्रमाण तुकोबाराय मानतायत. जर हे असं तर ते तसं. जर तुला जन्माला यायचं असेल तर विठोबाचा दास हो तरच जन्माला ये, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. जगामध्ये कुत्रे डुकरे काही कमी नाही. जन्माला आल्याचं हेच फलित आहे. विठोबाचं दास होणं, या पलीकडे दुसरं कोणतंही नाही. आणि हेच जीवन जगण्याचं भलं आहे. हा अभंगाचा इतिसार. ऐकत राहा. काय मनुष्य देहाची इति कर्तव्यता. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संत्रया. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये वर्णन राहिलेलं आहे. मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे तुकोबारांनी दृष्टांत दिलाय त्याच्याकरता. फार गोड दृष्टांत दिलाय. लक्षपूर्वक ऐका. एका गावामध्ये एक आंधळा राहत होता. तुकोबार यांच्या गाथेतला दृष्टांत आहे. गावामध्ये रोज एक तरी भांडण लावल्याशिवाय त्याला सुखाची झोपच लागत नसे. त्याचं लग्न होत नव्हतं पण झालं. तुम्ही म्हणाल ही कोणती भाषा आहे, लग्न होत नव्हतं पण झालं.
एकाची कटत नव्हती आणि याला भेटत नव्हती. कळली का आमची भाषा तुम्हाला? थोडीशी जड जाईल पण कळेल हळूहळू. झालं त्याचं लग्न. आतापर्यंत गावामध्ये रोज ज्या भांडणी लावायचा त्या भांडणी मिटवायचं काम याचे आईबाप करायचे, पण लग्न झाल्यानंतर त्या भांडणी मिटवायचं काम कोण करायला लागलं? त्याची बायको करायला लागली. याने रोज भांडणी लावाव्यात आणि रोज त्या बायकोने मिटवाव्यात. संतापली होती हो. असाच एके दिवशी एका गल्लीमध्ये भांडण लावून आला आणि गुपचूप घरामध्ये झोपून गेला. ज्या घरामध्ये ज्या गल्लीमध्ये भांडण लावून आला त्या गल्लीत ती माणसं अतिशय खाष्ट स्वभावाची होती. त्या गल्लीत ती एक बाई धावत आली आणि त्या आंधळ्याच्या दारासमोर उभी राहिली. त्या आंधळ्याची बायको दारामध्ये धान्य निसवत बसली होती आणि बाहेरून आवाज दिला त्या बाईने, ए बाई, तुझा आंधळा नवरा कुठे आहे? झोपला म्हटले. झोपला? किती वेळ झाला? 10 मिनिटं. खोटं बोलतेस. काय झालं? 10 मिनिटापूर्वी तो माझ्या गल्लीत होता, भांडण लावून आलाय म्हटले माझ्या गल्लीत, आणि तू सांगते झोपला? झोपला तर झोपू दे, पण त्याला उठल्यावर एक निरोप घाल. काय? त्याला सांग तू ज्या गल्लीत भांडण लावून आलास त्या गल्लीतली माणसं चांगल्या स्वभावाची नाहीत. जर पुन्हा त्या गल्लीत सापडला असता त्याचा फक्त एकच पाय परत येईल, एक त्या गल्लीत राहील एवढा निरोप दे म्हटले. खाष्ट स्वभावाची बाई होती. आंधळ्याच्या बायकोला वाईट वाटलं, आपला नवरा कवडीचं काम करत नाही, रोज भांडणी लावतो, आज याची खोडच मोडते म्हटले. माझ्याकडे लक्ष ठेवा, आज याची खोडच मोडते म्हटले. धान्य निसवता तिने सूप असं उचललं, बाजूला ठेवलं आणि पलंगावर झोपलेल्या आंधळ्या नवऱ्याला अशी लात मारली. महाराज, एकाच लातीमध्ये आंधळ पलंगाच्या खाली. आता ज्यांना रोजच खायची सवय त्यांना काही वाटत नाही, पण त्याला पहिल्यांदाच बसली होती ती. तो म्हटले आपल्या बायकोने लात मारली, हे का आपलं जीवन? 1 मिनिट या घरामध्ये राहत नाही, आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जातो म्हटले. कडोळे महाराज माझे गुरुजी सांगायचे, लोकांना बायका पोरांनी कमरेत लाता घातल्याशिवाय पंढरपूरचं तिकीटच मिळत नाही म्हटले. आत्ता पंढरपूरला निघाला, बायकोने लात मारली म्हणून. काठी घेतली, गावाच्या बाहेर चालत गेला. चालत राहिला. अंधार पडला, रात्र झाली. रात किडे किर्र करू लागलीत, हिंस्र श्वापदांची आवाज येऊ लागलीत, पण अनुताप होता. चालत राहिला. निम्म्या रात्रीचा प्रसंग, कशाचा तरी धक्का लागला आणि धाडकन जमिनीवर कोसळला. ज्याच्यावर कोसळला तो हंडा होता आणि त्या हंड्यामध्ये सोनं होतं. त्याने आवाजावरून ओळखलं, हे सोनं आहे, सोनं. महाराज, इतकं सोनं होतं. ते सोनं घेऊन तो जर पंढरपूरला गेला असता राजू महाराज, आणि त्याने ते सोनं जर पंढरपूरच्या अर्बन बँकेमध्ये ठेवलं असतं, तर त्या सोन्याचं दर महिन्याला इतकं व्याज आलं असतं. त्या व्याजाच्या पोटी येणाऱ्या रकमेमध्ये त्याने दर द्वादशीला हजारो लोकांना पंक्ती दिल्या असत्या, तरी व्याज सुद्धा संपलं नसतं, एवढं सोनं होतं. त्याने ते सोनं घेऊन पंढरपूरलाच जायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. विनेकरी बुवा, तुमचं काय मत आहे? जायला पाहिजे होतं ना. आणि तुम्हाला सोन्याचा अंडा सापडला असता, तुम्ही पंढरपूरला गेले असते. सल्ला द्यायला कंटाळाच करत नाही लोक अजिबात. रात्रीचा 1 वाजेचा प्रसंग, फुंकर साहेब, त्याने तो तसाच्या तसा सोन्याचा हंडा उचलला, त्याच घरी परत आला ज्या घरी बायकोने लात मारली होती. माझे गुरुजी संसाराची व्याख्या करायचे जाधव महाराज. माणसाला पुन्हा पुन्हा लाता बसूनही माणूस पुन्हा पुन्हा जिथे डोकं घालतो त्याचं नाव संसार. त्याच घरात परत आला ज्या घरात बायकोने लात मारली. बायको खिचडी खाऊन झोपली होती. तिला माहिती होतं हे आज जरी आलं नाही तरी उद्या येणार म्हणजे येणार. जसं आमच्या बायांना माहिती राहतं ना, हे 7 दिवस कुठे का तरफडे ना, काल्याचं कीर्तन झाल्यावर येणार म्हणजे येणार. आमचं सांगून राहिलं, आमचं, तुमचं नाही. तुम्ही जनकाचे अवतार आहात. आंधळ्याच्या बायकोला माहिती होतं हे उद्या येणार म्हणजे येणार. निर्धास्त झोपली होती. रात्रीचा 2 वाजेचा प्रसंग. याने पुन्हा दारावर थाप मारली, ए दार उघड. तिने आवाज ओळखला. दार न उघडता ती आतून काय बोलली ऐका. तुम्ही पंढरपूरला गेले होते ना, म्हटले तू दार तर उघड. आवाज कंट्रोल कर. तू दार तर उघड, मी काय आणलं ते बघ म्हटले. त्याने ते दार उघडलं आणि ते चकाकणारं सोनं पाहिलं. महाराज, तीच लात मारणारी बायको म्हटली, बसा, चहा ठेवू का, नाश्ता करू का, जेवण करता का, सकाळपासून तुम्ही काय गेलेत काहीच खाल्लं नाही, बसा ना जरा. आंदोलन इतकं बेकार होतं महाराज, तुकोबारे वर्णन करतायत. त्याने आपल्या बायकोला एकच सांगितलं, तू मला आता उठ म्हणू नको, बस म्हणू नको, चहा देऊ नको, नाश्ता देऊ नको, पाणी देऊ नको, तू फक्त एकच काम कर. म्हटले काय? मी आणखी पलंगावर झोपतो.
तू आणखी एक लात मार, मी आणखी जंगलामध्ये जातो आणि दुसरा अंडा घेऊन येतो म्हटलेत. माझा सिद्धांतावर आहे, मी प्रमाण तुम्हाला नंतर म्हणून दाखवतो, आधी सिद्धांत आहे काय. या मूर्ख आंधळ्याला याच्या बावळट बायकोने आता किती जरी लाता मारल्यात तरी दुसरा अंडा मिळणे जसं शक्य नाही, तसा तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी पुन्हा हा नरदे मिळणे शक्य नाही महाराज. आंधळ्याचे पायी दनाची चरवी, आंधळ्याचे पायी दनाची चरवी, पावला हा देह काकटाळी. धनाची चरवी, चरवी म्हणजे हंडा. आंधळ्याला धनाचा हंडा सापडू नये पण सापडला, तसा तुम्हाला हा नरदे मिळू नये पण मिळाला. आपण पण शिजनरीच आहेत महाराज. जोपर्यंत मिळालाय तोपर्यंत याचं सोनं करून घ्या, नाही तर वाईट दिवस आहेत, लक्षात ठेवा. आपण भाग्यवान आहोत महाराज. या भरतखंडामध्ये आपल्याला या नरदेहाची प्राप्ती झाली. खरंच भाग्यवान आहोत महाराज. आपल्या इतकं भाग्यवान कोणीच नाही. काय सांगू तुम्हाला, आपण शिजनरी आहोत, शिजनरी.
अरे आपल्या इतकं भाग्य आहे कुणाजवळ? गिलख्रिस्ट नावाचा एक चिनी तत्वज्ञ आहे साहेब, त्याचा एक सुंदर विचार आहे, इंग्रजीत आहे, तुम्हाला मराठीत सांगतो, गोड वाटेल तुम्हाला ऐका. आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका. आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका. जगात प्रभू परमात्म्याने प्रत्येक लोकांना पाय सुद्धा दिले नाही त्याचा विचार करा महाराज. अरे आपण भाग्यवान आहोत. सगळी इंद्रिय प्रभू परमात्म्याने आपल्याला कशी अचूक दिली लक्षात ठेवा. फक्त माणसाची इति कर्तव्यता काय एवढं आपल्याला कळलं की या देहाचं सोनं होतं महाराज. बस लक्षात ठेवा. आपण इथे आलो कशाला एवढं कळलं पाहिजे. आणि मनुष्य ज्या कामाला आला ना ते काम केलं त्याने तरच ते बरं आहे महाराज. हा मनुष्य देह प्रभू परमात्म्याने केवळ आणि केवळ भजनासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. होया सारा बाधिकेचा तोया झाला. पाटा बाधिकेचा तोया झाला. पाटा बाधिकेचा तोया झाला. पाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. हो दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. भजना देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला पाटा बाधिकेचा. तोया झाला पाटा देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला पाटा बाधिकेचा. तोया झाला पाटा बाधिकेचा. पाटा बाधिकेचा. तोया झाला पाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा. मनुष्य ज्या कामा करता आला ते काम केलं पाहिजे. तुम्ही मला इथे आमंत्रण कशा करता दिलं? लवकर बोला, वेळ कमी आहे माझ्याकडे. कशासाठी? कीर्तनासाठी. मी कीर्तनच केलं पाहिजे का कपाशीचा सर्वे करत फिरलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? मी कीर्तनच केलं पाहिजे. आलो मी इथे, थोडं लवकरच पोचलो. महाराजांनी भोजनाची व्यवस्था केली होती महाराज आश्रमावर, गुप्तेश्वर आश्रमावर. महाराज काय अप्रतिम स्वयंपाक केला त्या विद्यार्थ्यांनी. मी पहिला फोन माझ्या बायकोला केला, तुझ्या हाताला नाही इतकी सुंदर चव त्या विद्यार्थ्यांच्या हाताला आहे म्हणून. इतका अप्रतिम स्वयंपाक बनवला महाराज. आणि महाराज असं बसलो ना, जेवण झालं आणि बाहेर महाराज म्हटले बसा जरा आता. शांत बसतो ना, प्रवासामध्ये खूप थकलेलो होतो बघे महाराज. जसा बसतो ना, बसल्याबरोबर माझे डोळे लागले. आणि इकडे पंचपदीची वेळ झाली. महाराज मला म्हटले उठा. म्हटलं का बरं? पंचपदीची वेळ झाली, तिकडे पंचपदी सुरू झाली, फेटा बांधा. कल्पना करा, मी जर त्यांना सांगितलं असतं महाराज मी खूप थकलेलो आहे, आज काही कीर्तन करत नाही, आपण उद्या बघू, मला झोपायचं आहे, तर ते इथे आले असते. तुम्हाला सांगितलं असतं महाराज आलेले पण त्यांना झोप लागत असल्यामुळे ते आज कीर्तन करायचं नाही म्हणतायत, आपण उद्या बघू. जर तुम्ही असं ऐकलं असतं तर इथून हार घेतला असता, नारळ घेतला असता, माझा सत्कार करायला तुम्ही तिथे संस्थानावर आले असते नाही का? महाराज तुम्ही आमच्या गावाला झोपायला आले त्याबद्दल तुम्हाला हार नारळ तुमचं जाऊ द्या, पण त्यांनीच मला सांगितलं असतं ना तुला झोपायचंच होतं तर मग घरी तरफडला असतं ना. इथे शिलगायची काही गरज नव्हती ना तुला. हे जितकं सोपं आहे ना तितका मनुष्य देह जर भजनासाठी दिलेला आहे ना तर तुला भजनच करावं लागेल. आमची गुरुची दृष्टांत सांगायचीत महाराज. पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायचीत. ज्यांना नाही कळालं त्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली नंतर. आता बाया माणसांची लग्न होतात, कारण पूर्वी नवरदेव 10 वर्षाचा असायचा, नवरी 8 वर्षाची असायची. आता नवरदेव 32 वर्षाचा, तो घोड्यावर बसला, तो घोडा म्हणतो नको उतार. नवरी 28 वर्षाची. जाऊ देत, काळ बदलला, माणसाला सुधारावं लागतं नाही का? सुधारण्याचेच लक्षण येते सगळे. पूर्वीच्या बायका काठवत मध्ये भाकरी करायच्यात महाराज. काठवत पाहिले का तुम्ही? महिला मंडळ
काठवत पाहिलंय का? काय म्हणतात तुमच्याकडे? काठवतच म्हणतात का? लाकडी पात्र असतं बघा, ते लाकडी, बरोबर आहे ना? आहे का तुमच्या घरी? नाही. बाया सुशिक्षित झाले आता. आता बाया स्टीलच्या ताटामध्ये भाकरी करतात महाराज. ते स्टीलचं ताट दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये असं दाबून धरतात, मग त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भाकर आपण. सुधरून गेलेत लोक, सुधारण्याचं लक्ष नाही ते सगळं. काळ बदलला खिल्लारी महाराज, आपल्याला बदलावं लागेल. पूर्वीचा काळ, मुला मुलींचे लग्न व्हायची, एक सासरा सुनबाईला घ्यायला आला. पूर्वी सासरे जायचे, आता ते जातात. ते कळतं ना तुम्हाला? न कळायला ती का ज्ञानेश्वरी आहे का? तो सासरा सुनबाईला घ्यायला गेला. 2-3 दिवस राहिला. त्याने घरच्या माणसांना सांगितलं मला जायचंय, मुलीला घेऊन तयारी करा. आता आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे फुंडकर साहेब, मुलीला सासरी पाठवताना मूळ पाठवतात. मूळ या शब्दाचा अर्थ असा आहे शिदा सामग्री. एक लोखंडी पेटी असते, ट्रंक, तिच्यामध्ये लाडू, श्रीखंड, बासुंदी, जिलेबी, सेव, पुरी, डाळ्या, मुरमुरे, पार्ले बिस्किट, पोंगा पंडित, कुरकुरे सगळं भरलेलं असतं. एका बाजूला कपडे असतात, सासऱ्याला कपडे, सासूला कपडे, दिराला कपडे, जेठाला कपडे. ती पेटी झाली जड, आणि ते उचलणारं ते सासरं, ते होतं म्हातारं. त्याच्याकडून कुठे उचलली जाते ती पेटी? मग त्या पोरीचे 2-4 भाऊ चांगले तगडे होते, त्यांनी ती पेटी उचलली, स्टँडवर आली. कंडक्टर म्हटले बाबा बाजाराचा दिवस आहे, गाडीमध्ये गर्दी आहे, ही पेटी वर ठेवा आणि तुम्ही मुलीला घेऊन आतमध्ये बसा. त्या पोरीच्या 2-4 भावांनी ती पेटी वरती ठेवली मुळाची, आणि हे सासर त्या पोरीला घेऊन आतमध्ये बसलं. निघाली गाडी पुढे. खामगावच्या अलीकडे एक गाडी उभी राहिली. तिथे एका चांबाराला खामगावच्या बाजाराला जायचं होतं. त्याने बी आपल्या पेटीमध्ये रापी, काही चांबडं, काही दोरा, काही खेळा, काही चुका, काही हातोडी, काही रिबीट सगळं भरलं. तो पण आला स्टँडवर. कंडक्टरने बाबा पेटीवर तुम्ही मध्ये. त्या चर्मकार बांधवाने पण बिचारे एका तरुणाला विनंती केली. त्याने त्या चर्मकार बांधवाची ती पेटी ह्या पेटीजवळ ठेवली. ते चर्मकार बांधव पण बसलं मध्ये. सासऱ्याला सुनबाईला खामगावच्या अलीकडेच उतरायचं होतं. जसे इकडचे माणसं पोचवायला आले होते ना मला, तसे तिकडचे माणसं स्टँडवर घ्यायला आले होते. त्या मुलीचे दीर, जेठ. हे म्हातारा ऐकत उतरला, घरच्या माणसांना म्हटलं पेटी उतरून आणा. आता सांगून तर द्यायची ना कोणती पेटी. त्यांनी ती मुळाची तिथेच राहू दिली, चांबाराची उतरून घरी घेऊन आले महाराज. आता आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे महाराज, तुम्हाला माहित असेल, ज्या दिवशी पेटी आणतात त्या दिवशी पेटी उघडत नाही. का बरं? अख्ख्या भाऊबंकीच्या बाया बोलाव्या लागतात, काय मुळं आणलं ते पाहिलं. आणि ती पेटी उघडायचा पण मान असतो महाराज. सरपंचाच्या बाईने उघडायची, का चेअरमनच्या बाईने उघडायची, का तलाठीच्या बाईने उघडायची, का ग्रामसेवकच्या बाईने उघडायची, कीर्तनकाराच्या बाईचा मान लागला महाराज. बाई साहेब आज तुम्ही उघडा म्हणे पेटी. 35 बायांना चेंदून आली, सरका 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 सरका. आणि जशी उघडली पेटी, रापीन, चांबडन, दोरान, खेळान, चुकान, हातोडीन, डिबीट. ती सासू तर तोंडच ठोकायला लागली. ती त्या म्हाताऱ्या म्हणे तुम्ही मूळ घ्यायला गेले होते ना, तो म्हणे मला कशाला घरात बोलवते, पोरांना 2-2 देऊन टाक. त्याला वाटतं लाडूच आहेत मध्ये, नाही मिळाले, परिणामी दुःख भोगावं लागलं. का? जे आणायचं होतं ते विसरला म्हणून. तसं या जीवाला दुःख का? तुकोबारे फार गोड लिहितात महाराज. विसरले तर या पोर झाली हानी, विसरली तया पोर झाली हानी, विसरली तया पोर झाली हानी, विसरली तया पोर झाली हानी. बसतील खाणी 84च्या, बसतील खाणी 84च्या, बसतील खाणी 84च्या, बसतील खाणी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, बसतील खाणी 84च्या. विसरला की दुःख भोगावं लागेल महाराज. किमान इथे कर्तव्यता या मनुष्य देहाची की तू कशा करता आला एवढं लक्षात राहतो. बस तेवढं जरी कळलं तरी तेच बरं आहे. तेच अभंगाचं नेमकं सार आहे. प्रस्तुतच्या अभंगातून तुकोबार आहे अनुमान प्रमाण शिकवतात. जर हे असं तर ते तसं. अनुमान प्रमाणाच्या काही लक्षण आहेत महाराज. जर तर, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे, जसे तसे, जदी तधी, जेव्हा तेव्हा. सुशिक्षित बापाने आपल्या मुलाला सांगितलं समोरच्या चुलीमधून विडी पेटवून आण.
तो मुलगा म्हटलं बाबा त्या चुलीमध्ये विस्तव असेल का? आहे. चुलीचं तोंड पलीकडे आहे, विस्तव आहे. मला दिसत नाही ना, विस्तव आहे. तू जा तर खरा. जवळ गेला तो पोरगा, त्याने पहिला खरंच विस्तव होता. विडी पेटवली, आपल्या बापाला दिली आणि प्रश्न विचारला, बाबा येथून 200 फूट अंतरावर असणाऱ्या पलीकडे तोंड असून दृष्टोत्पत्तीस न पडणाऱ्या चुलीमध्ये विस्तव आहे, हे तुम्ही कसं ओळखलं? तो म्हटला वेड्यात सोपं आहे. यत्र यत्र धूम्र तत्र तत्र वन्नी. ज्या अर्थी त्या बाजूला धूर निघतोय त्या अर्थी त्या बाजूला अग्नी असलाच पाहिजे. याला अनुमान प्रमाण असं म्हणतात महाराज. हेही कळत नसेल तर सोपं सांगतो. गुरुनाम गुरुवारे मामासाहेब दांडेकर दृष्टांत सांगायचे, मी माझ्या गुरुजींच्या मुखातून ऐकलाय. जर हे असं तर ते तसं. भरलेले 40 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये एक साहेब इन्स्पेक्शन घ्यायला गेला. गुरुजी समोर होते. खिचडीचं रेकॉर्ड चेक केलं आणि मग गुरुजींना विचारलं साहेबाने, गुरुजी तुमच्या मुलांना प्रश्न विचारू? विचारा ना. किती मुलं आहेत? 40. हुशार आहेत? एकदम हुशार आहेत, हरकत नाही. फळ्याजवळ साहेब उभे राहिले आणि 40 मुलांना प्रश्न विचारला. मुलांनो, अकोला ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? तुमच्यासारखाच सगळा वर्ग शांत झाला. साहेबांचा पुन्हा प्रश्न, सांगा मुलांनो, अकोला ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? एकही मुलगा उत्तर देत नाही. साहेब चिल्लेत. गुरुजी शाळेमध्ये काही शिकवता का नाही मुलांना? साहेब खाली मान घालून उभे राहिलेत. मूर्ख वर्ग आहे तुमचा, मूर्ख. ढ श्रेणीतला वर्ग आहे. आपली बॅग उचलली साहेब बाहेर निघणार, तेवढ्यात शेवटच्या बेंचवर बसलेल्या एका अडाणचोट गिराईकाने वरती बोट केला. अडाणचोट गिराईक कळतं का तुम्हाला? कवडीची अक्कल नाही, पण एक दिवस शाळा बंद नाही. अख्ख्या वर्गाची सूत्र तेच चालवतात. कोणाला कुठून तिकीट द्यायचं, कोणाला कुठे पाडायचं हे तेच ठरवतात. कवडीची अक्कल नाही, पण शाळेत रोज हजर. मंगेश महाराज एक सांगू, प्रत्येक वर्गात हे 2-2, 4-4 असतात, म्हणूनच तो मास्तर ठिकाणावर असतो. त्या वर्गात पण ते होतच. त्याने वरती बोट केला. त्याने जसा वरती बोट केला तसे गुरुजी त्याच्या डोळे ताणायला लागले त्या मुलावर. गुरुजीने डोळे ताणलेले साहेबाने बघितले आणि मग साहेब गुरुजींना विचारतात, गुरुजी 40 मुलांमध्ये एकच मुलगा उत्तर देतो, तरी तुम्ही डोळे ताणतात? गुरुजी मनातल्या मनात म्हणतात, साहेब त्याचं उत्तर नका ऐकू तुम्ही. त्याने असे बरेच साहेब रवाना करून दिले. माझ्यासारखे 3 मास्तर मरून गेले, तरी तो अजून 7वी सोडत नाही. तुम्ही काय त्याचं शांत बसा गुरुजी, देऊ द्या त्याला उत्तर. हो रे, नाव काय रे? दगड्या. प्रश्न कळला? नवीन सांगा गुरुजी. नवीन सांगा साहेब. अकोला ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? साहेब तुमचं वय 44 वर्ष. योगायोग. साहेबाचं वय बरोबर 44 वर्ष निघाल. मी योगायोग म्हटलं महाराज. इतका आनंद झाला. वा वा वा, दगड्या काय हुशार आहे रे. उत्तर कसं मिळवलं? तो म्हणे, साहेब उत्तर मिळालं ना, रिकामी उपाधी कशाला करता तुम्ही? कसं मिळवलं आणि काय मिळवलं तुम्हाला? काय? अरे नाही, तू कोणती कसोटी वापरली ते सांग. भूमितीशास्त्रामध्ये कसोट्या आहेत. बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी, बाबा कसोटी, कोको कसोटी. कोण कोण कोण, बाजू बाजू बाजू, बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, कोण बाजू बाजू. याच्यातून क्षेत्रफळ काढता येतं, त्रिज्या काढता येते, व्यास काढता येतो, अंतर काढता येतं. तू कोणती कसोटी वापरली? तो म्हणे, साहेब कसोटी बिसोटी काहीच नाही आपल्याकडे. मी एक अंदाज केला. अंदाज म्हटले काय? मुंबई ते अकोल्याच्या अंतराचा आणि या साहेबाच्या वयाचा काही संबंध नसताना या साहेबाने असा प्रश्न विचारला, हे साहेब मॅड तर नाही? गुरुजी म्हटले, घे रे तुझी जिरवून आता. साहेब म्हटलं, मला मॅड म्हणतो, पण उत्तर तर बरोबर मिळवलं. जाऊ दे, मॅड तर मॅड. उत्तर कसं मिळवलं? तो म्हणे, साहेब सोपं आहे. माझा एक भाऊ मुंबईला आहे, तो हाफ मॅड आहे, पण तो 22 वर्षाचा आहे. मी असा अंदाज केला, तो हाफ मॅड जर 22 वर्षाचा, तर हा फुल मॅड 44 वर्षाचा असला पाहिजे. याला म्हणतात अनुमान प्रमाण. जर हे असं तर ते तसं. तुकोबारे सांगतात, जर तुला जन्माला यायचं असेल तर विठोबाचे दास म्हणूनच जन्माला या. अभंगातलं पहिलं. तरीच जन्म यावे, 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 तरीच जन्म
विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे नाही तरी काय बापुनी हो नाही तरी काय कोणी दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे नाही तरी काय दोन्ही नाही तरी काय दोन्ही तरीच जमायावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे तरी जन्मायावे दास विठोबाचे भावे 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 विठ्ठल विठ्ठल तरीच जन्मा यावे कशा करता दोन गोष्टी सांगितल्यात दास विठोबाचे व्हावे उत्तरार्धामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या तेवढ्याच सोडवायच्या आणि अभंग आटोपायचा ऐका पहिली गोष्ट तुकोबारांनी दास व्हायला शिकवलं आणि दुसरी गोष्ट एका विशिष्ट देवतेचा उल्लेख केला विठोबाचे दास व्हावे एवढ्या दोनच गोष्टी सोडायच्यात आपल्याला जीवनामध्ये दास व्हायला शिका महाराज मालक होण्यामध्ये मजा नाही लक्षात ठेवा मालकाला खूप दुःख असतं महाराज दास होण्यामध्ये जेवढा आनंद आहे ना तेवढा मालक होण्यामध्ये अजिबात नाही महाराज पायाजवळ बसण्यात जे सुख आहे ते डोक्याजवळ बसण्यात अजिबात नाही महाराज फार माऊलींची गोड ओवी जीव ओवाळून टाकावा अशी ओवी सांगतो ऐका वडा त्याला मनोनी थोरपण पराची सांडी दे व्युत्पत्ती आघवी विसरी दे जे जगा धाकुटे होई जे ते जवळी माझी हे अर्जुन या जगामध्ये जो माणूस मोठ्यातला मोठा आहे आणि मोठ्यातला मोठा असून लहानात लहान होतो ना तो मला सगळ्यात जवळचा आहे सांगेल तुम्हाला डोंगरावर जर चढायचं असेल ना महाराज तर खाली मान घालून चढावं लागतं असं कोणी डोंगरावर चढतं का नाही डोंगरावर जर चढायचं असेल तर खाली मान घालून चढावं लागतं आणि उतरायचं असेल तर वरती मान कडून उतरावं लागतं लक्षात ठेवा खाली मान घालून चाललात की समजायचं उंचावर चाललात आणि छाती काढून चाललात की समजायचं आता उतरलात खाली इतकं सोपं आहे राजा होते इतकं सोपं आहे म्हणून थोरपण पराची सांडी ती सोडून देत महाराज अरे जी माणसं वाकली नाहीत ती वाकली पण नाहीत महाराज वाचली पण नाहीत महाराज अभिमान में तीनों गए धन वैभव और वंश न माने तो देख ले रावण दुर्योधन और कंस नाही वाकलीत महाराज रावण तुमच्या ग्रामपंचायतीचा मेंबर होता का महाराज 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 लाख नातू 1.5 लाख नाती आणि 2.25 लाख रेशन कार्ड माझ्याकडे काय पाहून राहिला त्याला वाटतं फेकतोस का काय असामान्य प्रतिभा होती महाराज रावण संध्याकाळी समुद्राच्या काठावर फिरायला गेला तर येताना आपल्या डोक्यावरचा मुकुट घ्यायचा आणि समुद्रामध्ये फेकून द्यायचा महाराज एका मुकुटाला गुरुजी एका वेळेला करोडो रुपयांचे मोती जोडलेले असायचे करोडो रुपयांचे तरी फेकून द्यायचा 10 रुपयाची टोपी उडून गेली तर 3 किलोमीटर मोटरसायकल मागे घेऊन जातो आपण आपल्या बुद्धीला पटेल का हे उदाहरण उनके अगर आखिर में दिया भी नाही बाती दिव्यात जाळायला वात नाही शिल्लक राहिली महाराज का सांगा ती कबड्डी गेली नाही सांगा ती कबड्डी गेली नाही सांगा ती कबड्डी गेली नाही सांगा ती कबड्डी गेली म्हणे जाती संपदाय बडी सांगा ती कबड्डी
मंडळ माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवा. शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं रावणाच्या लंकेमध्ये होती. शुद्ध सोन्याची 24 कॅरेट 7 कोटी घरं होती. घरं 1.5 तोळा तुमच्या जवळ आहे तरी जावेशी बोलत नाही तुम्ही. 1.5 तोळ्यामध्ये सांगा ते कबड्डी गेली नाही, वाकला नाही म्हणून वाचला नाही महाराज. दुर्योधनासारखी नीती आजपर्यंत तरी एकाही राज्यकर्त्याला वापरता आलेली नाही महाराज. माझा दावा आहे फक्त वाकला नाही म्हणून वाचला नाही. आणि कौसाचं ऐश्वर्य आजपर्यंत कुणाला प्राप्त करता आलं नाही, फक्त वाकला नाही म्हणून वाचला नाही. महापुरे झाडे जाती तेथे लभाळे वाचती, तेथे लभाळे वाचती. महापुरे झाडे जाती तेथे लभाळे वाचती. पुरे झाडे जाती लवाडे वाजती तेथे लवाडे वाजती तेथे लवाडे वाजती. जीवनामध्ये लहान व्हायला शिका महाराज, लहान व्हायला शिका. एका माणसाची उंची कमी होती विठ्ठल महाराज. सगळे लोक त्याला चिडवायचे, बुटक्या बुटक्या बुटक्या. त्याचं लग्न झाल्यानंतर त्याची बायको त्याला म्हणायला लागली, का हो बुटके, अकोल्याला चालले का? येताना साखर आणा बर का बुटके. त्याला वाईट वाटायला लागलं. तो म्हटला आत्महत्याच करतो. आतापर्यंत लोक बुटके म्हणत होते, आता बायको पण बुटका म्हणायला लागली. जंगलाच्या दिशेने निर्जन अवस्थेमध्ये निघाला. रस्त्यावर एका साधूची भेट झाली महाराज. परिवर्तन करणार नाही तो साधूच कसा महाराज? साधूने विचारलं, कुठे चाललास? आत्महत्या करायला. का? आतापर्यंत लोक बुटका म्हणून चिडवत होते, आता बायको चिडवायला लागली म्हणून आत्महत्या करतो. ऐका साधूचे शब्द. साधू म्हटला, अरे वेड्या, तुला तुझ्या जीवनामध्ये लाभलेलं बुटकेपण हे सुद्धा तुझं मोठेपणच आहे. तो म्हटला, कस काय? जगातला कितीही मोठ्यातला मोठा माणूस असू दे, पण त्याला जेव्हा तुझ्याशी बोलायचं असेल तेव्हा खाली वाकूनच बोलावं लागेल. हे तुझ्या जीवनातलं मोठेपण आहे. कधीतरी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असू देत, जीवन सुकर होईल महाराज, सुकर होईल. ऐकत राहा फक्त. वाकल्याशिवाय मजा नाही. जीवनामध्ये लहान जेवढं होता येईल ना तेवढं व्हा महाराज. गोड दृष्टांत दिला महाराजांनी. प्रमाण म्हटले, महापुरे झाडे जाती तेथे लव्वाळे वाचती. बाकीचे वाचत नाही. धरणामध्ये जातात महाराज, पण लव्वाळ वाचतं का? पूर येऊ दे नाही तर पुराचा बाप येऊ दे, त्याचा खाली मान घालतो. जाय तो जाय. पूर गेलं का आणखी ताट. काय जीवन जगण्याची कला आहे महाराज. जीवनामध्ये लहान व्हा. अजून माझी भाषा सांगू, जीवनामध्ये जेवढं गरीब होता येईल तेवढं व्हा महाराज. श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका. श्रीमंताला फार दुःख आहे महाराज. गरीबाची झोप आणि श्रीमंताची झोप, दोघांच्या झोपेतला फरक सांगतो मी तुम्हाला. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो, झोप लागत नाही. रात्री 12 वाजता उठतं, एखादी गोळी घेतं, मग झोपतं. पहाटेला 5 वाजता उठून बसतं. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो आणि मग झोपतो. गरीबाचं तसं नाही महाराज. ते जेवता जेवता त्याची चतुर भाकर शिल्लकच राहते, तेवढ्यात त्याचं चालू होऊन जातं. अकोला का आटाळी, अकोला का आटाळी. त्याची बायको ओळखून घेते, याची घेरून आली. काय झोप? ती असं ताट बाजूला ओढते, याच्या हातावर पाणी टाकते आणि ढकलते. पड आता रात्रभर. ते अगोदर झोपतं मग पडतं. पहा केवढा फायदा आहे. श्रीमंत माणूस पहाटेला 5 वाजता उठून बसतं आणि ते गरीब अंगावर ऊन पडतं तरी हलत नाही. त्याची बायको काकडा करते. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, उदारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी दाटला. अंगावर ऊन पडतं तरी ते हलत नाही. का? धन दौलत अमीरी रातभर सोने नाही देती आणि गरिबी में ऐसे निंदाते तो सुबह उठणे नाही देती. म्हणून तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसांना माझा प्रेमाचा सल्ला आहे, ज्यांच्याजवळ भरपूर पैसा असून ज्यांना झोपा लागत नसतील त्यांनी आपला पैसा कीर्तनकार लोकांना वाटून द्यावा असं माझं प्रामाणिक मत आहे. जीवनामध्ये लहान व्हायला शिका महाराज. जेवढं लहान व्हाल ना तेवढा आनंद आहे जीवनामध्ये. नम्र झाला भूता तेने देवाला पण